सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर जो 2024 आणि 2019 पॅटर्न्स आहे त्यांचा एंड सेमिस्टर एक्झामिनेशनचा जो इंजिनिअरिंग केमिस्ट्री आहे. ओके, काही जणांना फर्स्ट सेम मध्ये असेल, काही जणांना पुढच्या सेम मध्ये असेल. तर हा इंजिनिअरिंग केमिस्ट्री जो थेरॉटिकल पूर्ण क्वेश्चन आहे, मुलांना वाटतं की हा खूप अवघड आहे, डिफिकल्ट आहे, स्टडी करणं खूप डिफिकल्ट जातं. तर यातले मी काही IMP थेरीज क्वेश्चन सांगणार आहे किंवा न्यूमेरिकल ज्याच्यावरती विचारले जातात की त्याचा जे मी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे खूप म्हणजे युनिट वाईज देणार आहे. बेसिकली हा लेखा जो पण काढलेला आहे तो म्हणजे लाईक की तुम्ही पास झालं पाहिजे, कमीत कमी तुम्हाला 70-80 पैकी नाही का 40 मार्क पडले पाहिजे. या हेतूने मी तुम्हाला आजचे पॉईंट सांगणार आहे. ह्याला सोडून सुद्धा तुम्हाला दुसरे टॉपिक कव्हर करायचे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर याच्यामध्ये पहिल्यांदा आहे प्रॅक्टिस क्वेश्चन मी दिलेले आहेत काही जे येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याला सोडून सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बट हे क्वेश्चन तुम्हाला पहिल्यांदा अभ्यास करायचे. ओके, तर याच्यामध्ये पहिल्यांदा आहे स्केल आणि स्लज म्हणजे काय, त्याचा नाही का कॉजेस काय आहे, डिसएडव्हान्टेज काय आणि मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहे स्केलची, ते तुम्हाला करायचं आहे. ओके, स्केल आणि जो काही स्लॅग आहे त्याचं नाही का दोन्हीचं ॲडव्हान्टेज काय, डिसएडव्हान्टेज काय, तो कसा प्रिपेअर केला जातो किंवा तो कसा भेटतो आणि त्याचे कॉजेस काय, की कशामुळे ती गोष्ट होते. एखादी गोष्ट जर का आपल्यासोबत होत असेल तर ती गोष्ट का होते हे नाही का आपल्याला सांगायचं. सेम यांच्याबद्दल सांगायचं तुम्हाला की ते कसं होतं. तर ते नाही का तुम्हाला बेसिकली विचारलं जातं 6 ते 8 मार्काला. ओके, त्यानंतर सेकंड आहे रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेस, जी तुम्ही 11वी 12वी पासून शिकत आले आणि खूप इम्पॉर्टंट आहे रिव्हर्स ऑस्मॉसिस. त्याचे डायग्राम काढायचे आणि ती प्रोसेस कसे होते, ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऍप्लिकेशन, 3 ते तुम्हाला 6 मार्काला तुम्हाला बघायला मिळतं. फक्त जर का प्रोसेस विचारली तर डायग्राम करून शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचं. इन डिटेल जर का 6 ते 8 मार्काला असेल तर तुम्हाला ते डिटेल एक्सप्लेन करता आलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही नाही का थेरॉटिकल क्वेश्चन लिहिता त्यामध्ये डायग्राम अपेक्षित आहे, एक्सप्लेनेशन शॉर्ट असलं पाहिजे, ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन या गोष्टी तुम्ही लिहिलं पाहिजे. ओके, तर त्यानंतर आहे डिमिनरलायझेशन मेथड, फिगर म्हणजे त्याची डायग्राम, प्रोसेस, रिॲक्शन आणि सॉफ्टनिंग आणि रिजनरेशन प्रोसेस काय विथ ॲडव्हान्टेज तुम्हाला ते लिहायचंय. हा क्वेश्चन जवळपास तुम्हाला नाही का 8 मार्कापर्यंत नाही का मॅक्झिमम विचारू शकता. खूप इम्पॉर्टंट आणि IMP क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर आहे पहिला आहे फ्रेमिंग अँड द फॉर्मिंग. हे जे दोन आहेत ट्राय करा की या दोन्हीचं डायग्राम आणि डिफरन्स बिटवीन करायचं, जेणेकरून जर का पेपरमध्ये आलं तर तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये त्याचं कॉजेस आणि प्रिव्हेन्शन, प्रॉपर्टी, ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज एवढा अपेक्षित आहे आणि डायग्राम हे मस्ट आहे तुम्हाला काढण्यासाठी. कशाचे, फ्रेमिंग आणि फॉर्मिंग साठी. तर हे दोन तुम्ही प्रिपेअर करायचे. त्यानंतर आहे हार्डनेस म्हणजे काय, अल्कलाइन आणि झेओलाइन, ह्याच्यावरती न्यूमेरिकल विचारलं जातं. न्यूमेरिकल फक्त फॉर्म्युला बेस्ड आहे. ट्राय करा की हे तुम्ही नाही का सॉल्व्ह करायचे. खूप इझी न्यूमेरिकल आहेत कम्पेरेटिव्ह टू अदर सब्जेक्ट. केमिस्ट्रीचे शॉर्ट आणि फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल आहे. ट्राय करा या न्यूमेरिकल तुम्हाला अटेम्प्ट करायचं. ओके, तर हा झाला युनिट नंबर 1. ह्याच्यामध्ये जवळपास मी 5 क्वेश्चन दिलेले आहेत. हे 5 क्वेश्चन 100% तुम्हाला करायचं आहे. ह्यापैकी तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतात. ओके, त्यानंतर आहे युनिट नंबर सेकंड आहे युनिट नंबर 2. तर युनिट नंबर 2 मध्ये बघू शकता तुम्ही, पहिला आहे गिव्ह द कन्स्ट्रक्शन ऑफ द सेल आणि प्रेझेंटेशन अँड द कॉलोमीटर इलेक्ट्रोड आणि क्लासिफिकेशन ऑफ द ग्लास इलेक्ट्रोड, म्हणजे ग्लास इलेक्ट्रोड आणि दुसरा आहे ते दोन्ही इलेक्ट्रोडचं तुम्हाला काय करायचंय, त्याची डायग्राम आणि त्याचा एक्सप्लेनेशन तुम्हाला लिगल लिहिणं अपेक्षा आहे. याच्यामध्ये तुम्हाला फिगर काढायचे, एक्सप्लेनेशन, ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज पण लिहायचं. लक्षात घ्या, हा निघा जवळपास 6 ते 8 मार्काला तुम्हाला विचारलेला जाऊ शकतो. ओके, तर त्यानंतर आहे तुमचा आहे स्टेट जो टायट्रेशनची प्रोसेस आहे, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेसचा. तर त्याच्यावरती जे टायट्रेशन आहे त्याचा कर्व आणि त्याचे रिॲक्शन, हे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग साठी दिले, तुम्ही बेस ऍसिड वीक ऍसिड आणि वीक बेस साठी पण करू शकता आणि ते तुम्हाला प्रिपेअर करून नाही का जायचंय एक्झामच्या आधी. ओके, त्यानंतर ना काही फॉलोइंग टर्म नाही का तुम्हाला एक्सप्लेन करायचे. हे खूप इझी आहे, फक्त त्याचे डेफिनेशन लिहायचे तुम्हाला आणि फक्त त्याचा जर का डायग्राम असेल तर ते आणि एक्झाम्पल किंवा त्याचं ऍप्लिकेशन लिहायचं. हे लक्षात ठेवा. हा जवळपास 6 ते 8 मार्काला तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. ओके, हे जे विचारलेलं आहे ते विचारण्याची पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी ज्या कमीत कमी मार्क किती आहे तेच मी सांगितलं आहे. ओके, त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक टायट्रेशन जे ऑफर्स होतो ऑर्गॅनिकल मॉलिक्युलर मध्ये बाय युझिंग द UV रेडिएशन विथ द सुटेबल डायग्राम. हे सुद्धा एक्सप्लेनेशनच आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम काढायचे, शॉर्ट एक्सप्लेनेशन करायचं आहे, त्याचा ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन तुम्हाला आलं पाहिजे. ओके, तर त्यानंतर ड्रॉ जो पण पीएच मेट्रिक टायट्रेशन आहे, जो पण तो टायट्रेशनचा जो स्टँड असतो, लाईक दॅट असतं की स्टँड असतं, इथं टायट्रेशन ट्यूब असतं, इथं समजा बीकर असतं. ओके,
तर या बीकरचा यूज करून जे तुम्ही टायट्रेशन करता, जे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये केलेलं आहे, तर ती टायट्रेशनची प्रोसेस बाय युजिंग द डायग्रामचे पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचे आणि ती टायट्रेशनची प्रोसेस कशी करतात ते आणि ते टायट्रेशन कुठं आणि काय यूज होतं ते हे तुम्हाला नाही का सांगायचं आहे, HCl वर्सेस NaOH. ओके. त्यानंतर आहे जो बियर्स लॉ आहे किंवा लॅम्बर्ट्स लॉ आहे, त्या लॉ आणि विथ द हेल्प ऑफ द डायग्राम तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. तर हा अबाउट द युनिट नंबर 2 आहे. ओके. त्यानंतर आहे युनिट नंबर 3. तर युनिट नंबर 3 मध्ये बघू शकता तुम्ही स्ट्रक्चर, प्रॉपर्टी आणि ऍप्लिकेशन कोणाचं, पॉलिकार्बोनेट आणि HPB. ओके, HPVP. ओके. तर हे जे दोन आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याची प्रॉपर्टी, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन कुठे यूज होतं ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर नॅनोमीटर म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन आणि क्लासिफाय करायचं आपल्याला नॅनो मटेरियल. ओके. आणि त्याचे डायमेन्शन. काही पहिल्यांदा विचारलं त्यांनी काय, नॅनो मटेरियल म्हणजे काय ते तुम्हाला डिफाईन करायचं आहे. त्यानंतर त्या नॅनोमीटरचे जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन लिहून विथ द हेल्प ऑफ त्याचं बेसिक डायमेन्शन जे काय आहे ते आणि एक्झाम्पल तुम्हाला तिथं काढणं अपेक्षित आहे. त्यानंतर ग्राफेनिन विथ द हेल्प ऑफ डायग्राम, हा खूप म्हणजे खूप IMP आहे. VVP दॅट इज द व्हेरी IMP, हा सुद्धा. ओके. हे जे आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. मी जे क्वेश्चन 5 ते 6 दिले तुम्हाला तेच अभ्यास करून जायचं आणि पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला हेच बघायला मिळेल. ट्राय करा की हे क्वेश्चन पहिल्यांदा अटेम्प्ट करायचे आणि प्रिपेअर करायचे. ओके. तर हा खूप इम्पॉर्टंट आहे, ते सुद्धा करा. प्रॉपर्टीज ऍप्लिकेशन हा पूर्ण थेरॉटिकल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम, प्रॉपर्टीज, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, ऍप्लिकेशन हे लिहिणं मस्त आहे, लक्षात घ्या. ओके. त्यानंतर गिव्ह द 2 प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन, क्वांटम डॉट्स म्हणजे काय, त्यानंतर पॉलिमर, सेम तुम्हाला पॉलिमर मध्ये पण तेच करायचं आहे. काय करतील, 2-3 गोष्टी एकत्र विचारतील 8 मार्काला किंवा इंडिव्हिज्युअल विचारतील 4 ते 6 मार्काला, पण हे तुम्हाला क्वेश्चन प्रिपेअर करून जायचे. ओके. त्यानंतर आहे थर्मोप्लास्टिक, थर्मोपॉलिमर काय, हे त्याचं नाही का दोन्हीचं डिफरन्स जे तुम्ही 11वी-12वी मध्ये पण शिकलाय केमिस्ट्रीमध्ये, ते तुम्हाला इथं तेच आहे परत डिफरन्स. हा खूप इझी आणि IMP सुद्धा आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन आणि स्ट्रक्चर ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ द SWCNT, हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे, हा सुद्धा प्रिपेअर करून जावा. मी फक्त 5 ते 6 क्वेश्चन दिले, हे क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून जायचेच आहे. ओके. त्यानंतर आहे युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 मध्ये तुम्ही बघू शकता गिव्ह कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ द GCV आणि बॉम्ब गॅल्व्हनोमीटर. ओके. ह्या दोन्ही जे गॅल्व्हनोमीटर आहे त्याचा डायग्राम, शॉर्ट वर्किंग एक्सप्लेनेशन, प्रोसेस, ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन मस्ट आहे. ओके. कवर्ड फॉर्म्युला ऑल्सो, त्याचा फॉर्म्युला कसा आलाय ते सुद्धा तुम्हाला डिराइव्ह किंवा फॉर्म्युला लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर बायोडिझेल, हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. VVP. ओके. हा सुद्धा आणि हा सुद्धा खूप रिपीटेडली हे विचारले जातं तुम्हाला की त्याचं नाही का बायोडिझेल म्हणजे काय, क्लासिफिकेशन, ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, रिएक्शन काय ते तुम्हाला लिहायला आलं पाहिजे. त्यानंतर आहे हायड्रोजन स्टीम रेफ्रिजरेटर, हा सुद्धा महत्व आहे, ह्याच्यावरती न्यूमेरिकल पण तुम्हाला बघायला मिळेल. ओके. न्यूमेरिकल. त्यानंतर कोक विथ रिएक्शन, हा सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जे क्वेश्चन दिले ते तुम्हाला 100% करून जायचे, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग विथ द ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज विथ द नीड्स केस डायग्राम ऑफ द लिथियम आयन बॅटरी, त्याचं नाही का डायग्राम, ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज हे तुम्हाला लिहायला आलं पाहिजे. बॅटरीची डायग्राम तुम्हाला काढायची आहे, त्याचा ॲडव्हान्टेज, वर्किंग कसं करतं ते, बॅटरी कशी होती, त्याची प्रोसेस कशी आहे आणि डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन. त्यानंतर बॉईस गॅल्व्हनोमीटर वरती न्यूमेरिकल, प्रॉक्सिमिटी वरती आणि अल्ट्रासोनिक, ह्याच्यामध्ये तुम्हाला हा वाला आणि हा 100% करायचंच आहे. जर खूपच अवघड जात असेल तर हा एक तुम्ही स्किप करू शकता, पण ट्राय करा. तिन्ही सुद्धा खूप सोपे आहेत. ट्राय करा की तेच अटेम्प्ट करायचे आणि त्याची प्रॅक्टिस करा. यामध्ये फक्त तुम्हाला न्यूमेरिकलची प्रॅक्टिस आणि जे पण एक्सप्लेनेशनचे टॉपिक आहे त्याच्या डायग्रामची प्रॅक्टिस रिक्वायर्ड आहे. ओके. तर शेवटचा आहे युनिट नंबर 5. याच्यामध्ये लक्षात घ्या केमिस्ट्री पूर्ण थेरॉटिकल आहे, फक्त 2च युनिटमध्ये आय गेस न्यूमेरिकल आहेत, बाकी पूर्ण थेरॉटिकल पार्ट आहे. ट्राय करा की डायग्राम आणि अट्रॅक्टिव्ह एक्सप्लेनेशन करायचं, जेणेकरून जो पण एक्झामिनर पेपर चेक करतो त्याला वाटलं पाहिजे की बाबा या मुलाला पास केलं पाहिजे किंवा मार्क दिलं पाहिजे, त्या हेतूने तुम्हाला पेपर लिहिता आलं पाहिजे. ओके. मी ट्राय करेन की तुम्ही थिअरॉटिकल पेपर कसा लिहिला पाहिजे याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ बनवायचा. ओके. तर यामध्ये बघू शकता युनिट नंबर 5 जे काही फॅक्टर अफेक्ट करतात करोजन वरती ते तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. समजा एखाद्या मटेरियल वरती किंवा एखाद्या कंपोनंट वरती करोजन होतोय, तर तो करोजन का होतोय ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ द फॅक्टर. म्हणजे कुठल्या फॅक्टरमुळे होतो, लाईक एन्व्हायरमेंटमुळे, ह्युमिडिटीमुळे, टेम्परेचरमुळे, अशा ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तिथे डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. डिफरन्स बिटवीन गॅल्व्हनायझिंग आणि टायमिंग हे 100% विचारलं जातं. व्हेरी IMP आहे दोन्ही सुद्धा. मी जे पण दिलंय ते इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 5 ते 6 क्वेश्चन दिलाय एवढ्या मोठ्या सिलेबस मधून, तर एवढे तर तुम्हाला प्रिपेअर करून जायचेच आहे. ओके. त्यानंतर तुम्ही बघू शकता की मेकॅनिझम ऑफ द ड्राय करोजन खूप इम्पॉर्टंट आहे, 100% येतं. ओके.
ड्राय करोजन फॉर द एल ह्याच्यासाठी जे रिॲक्शन असतील ते तुम्हाला लिहायचं. ड्राय करोजन आणि एक्सप्लेनेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की प्रोसेस इलेक्ट्रोप्लास्टिक विथ द इलेक्ट्रोप्लॅटिक विथ द डायग्राम अँड रिॲक्शन. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोप्लॅटिकची जी डायग्राम आहे, ओके, असं बघू शकता तुम्ही डायग्राम, त्याच्यामध्ये आयन्स वगैरे आहे. तर ते इलेक्ट्रोप्लॅटिकची डायग्राम तुम्हाला काढायची आहे, त्याच्यावरती रिॲक्शन समजून घ्यायचं. त्या डायग्राम वरूनच तुम्ही समजून घ्यायचं की डायग्राम कसा वर्क होतं, तेच तुम्हाला वर्किंग लिहून शेवटी त्याचं रिॲक्शन लिहायचं. आणि शेवटचा क्वेश्चन आहे तुमचा तो कॅथोडिक प्रोटेक्शन. दोन टाईपचे प्रोटेक्शन आहेत. जो फर्स्ट वाला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ट्राय करा की फर्स्ट वाला, दोन्ही ट्राय करा. काही वेळेस दुसरं सुद्धा विचारलं जातं, काही वेळेस असं म्हणतील की वन मेथड एक्सप्लेन करा. दोन्ही सुद्धा करा, खूप शॉर्ट आणि इझी आहे. तर हे झालं युनिट नंबर 5. ओके, तर हे टोटल युनिट्स आहेत जे केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जे मी नाही तुम्हाला सांगितले. मी खूपच मिनिमम क्वेश्चन दिले 5 ते 6. हे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. जर कोणत्या सब्जेक्टमध्ये किंवा कोणत्या टॉपिकमध्ये डिफिकल्टी वाटत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये किंवा डीएम करा. ट्राय करेन की त्या लेक्चरवरती किंवा त्या युनिटवरती किंवा त्या सिलेबसवरती मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेन. ओके, सो थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा.